सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 18 जून 2026 विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योग एकत्रित सुवर्ण योग जुळून आलेला आहे. बघा, गुरुवारी विनायक चतुर्थी आलेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी पुष्य नक्षत्र सुद्धा आलेलं आहे. गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी सुवर्ण योग जुळून आलेला आहे. माझ्या महिला असतील, दादा असतील, अधिक महिन्यात काही सेवा राहून गेलेल्या असतील तुमच्याकडून, तर या सुवर्ण योगावर जरी तुम्ही पूर्ण केल्या ना, तर संपूर्ण अधिक मासाचं आणि गुरुपुष्यामृत योगाचं विनायक चतुर्थीचं आपल्याला सुवर्ण फळ मिळणार आहे. तर गुरुपुष्यामृत योग सकाळी पहाटे 6:04 प्रारंभ होणार आहे आणि सकाळी 11:32 हा गुरुपुष्यामृत योग संपणार आहे. बराच वेळ हा गुरुपुष्यामृत योग आहे. सकाळी 11:32 हा गुरुपुष्यामृत योग आहे. काही सेवा आणि उपाय आवर्जून करा. मुलांचा भाग्योदय होईल, घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, सोन्यासारखं सुख ऐश्वर्य घेऊन येणारा हा योग आहे. तर या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी हळद टाकून आंघोळ करायची आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. लहान लेकरांना सुद्धा उपाय करायचा आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाका आंघोळीच्या पाण्यात, लक्ष्मीनारायणांचं स्मरण करा आणि आंघोळीनंतर थोडीशी हळद आपल्या बेंबीत सुद्धा लावायची आहे. करून तर बघा हा उपाय महिलांनो. लहान लेकरांना सुद्धा उपाय करू शकता, माझे दादा करू शकता. 4 दिवस वगैरे असतील, मासिक धर्म असेल तर उपाय टाळून द्या महिलांनो. पुढील गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही उपाय करू शकता. तर थोडीशी हळद आंघोळीच्या पाण्यात टाका. आंघोळीनंतर थोडीशी चिमूटभर हळद लक्ष्मी मातेचं स्मरण करून थोडीशी हळद बेंबीत लावायची आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन पण या दिवशी आवर्जून करा महिलांनो. हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा आणि तुम्हाला मुख्य दारावर सुद्धा थोडंसं पाणी टाका हळदी कुंकवामध्ये आणि ओल्या हळदी कुंकवाने एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर काढा. त्याचबरोबर तुम्ही उंबरठ्यावरही काढू शकता, पण तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलेलं आहे. हळदी कुंकू वाहून आपण माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा केलेली आहे. तिथं नसेल काढायचं तर काही महिला काढतात हळदी कुंकू ओलं करून मुख्य उंबरठ्यावर स्वस्तिक. तुम्हाला काढायचं असेल तुम्ही काढू शकता किंवा मुख्य दरवाजावर जरी काढलं चालेल. एक स्वस्तिक आपल्या देवघरावर काढा, एक स्वस्तिक तुमच्या तिजोरीवर काढा, एक स्वस्तिक आवर्जून गुरुपुष्यामृत योगावर आपली किचन, आपला स्वयंपाकघरातील जी भिंत असेल किंवा गॅसवर जरी काढलं हळदी कुंकू ओलं करून, गॅसची सुद्धा पूजा करा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून सुवर्ण योग आहे. बघा, सुंदर दिवस आहे. जेवढी सेवा कराल ना त्याचं भरभरून फळ मिळणार आहे. थोडंसं तांब्याभर पाणी घ्या, चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करा आणि तुळशीला हळद मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. आता नाही टाकता आलं तुम्हाला तर थोडं पाणी अर्पण करा तुळशीला आणि नंतर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे. सुंदर दिवस आहे. सेवा कधीच खाली जाणार नाही. हळदीचे जेवढे उपाय कराल ना या दिवशी, तर तुमच्या घरात सोन्यासारखं सुख आणि सगळ्या शुभ मंगल गोष्टी घडून येणार आहे. थोडीशी आंब्याची पानं असतील तुमच्याकडं तर 5 किंवा 11 पानं स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक पानाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. प्रत्येक पानाला हळदीचं बोट लावा आणि ती पानांची डहाळी करून तर बघा तुमची सेवा खाली जाणार नाही. काहींना वाटेल या ताई काही पण सांगत आहे, पण घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतील. मुलांची विवाह असतील, त्यात काही ना काही अडीअडचणी येत असतील तर त्या आई वडिलांनी जरूर हा उपाय करा. थोडीशी आंब्याची पानं घ्या. गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी असा सुवर्ण योग पुन्हा नाही. आंब्याच्या पानांना थोडंसं हळद लावायचं आहे. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी कुंकवाचं बोट लावा. नुसतं हळदीचं बोट लावलं चालेल आणि ती 5 पानांची डाहळी किंवा 11 पानांची डाहळी आपल्या मुख्य दरवाजावर लावायची आहे. बघा कशा शुभ मंगल गोष्टी घडून येतील. 24 तासात तुम्हाला चांगला अनुभव येईल.
तुमच्या मुलामुलींचं योग्य ठिकाणी योग्य तुम्हाला जसं हवं ना तसं स्थळ चालून येईल, घर बसल्या स्थळ येईल, अशी सुवर्ण संधी पुन्हा येणे नाही. हा उपाय सर्वांनी जरूर करा. विनायक चतुर्थी आणि गुरुपुष्यामृत योग, देवांना छान असा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना अथर्व शीर्ष पठण करत करत किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत गणपती बाप्पांना दुधाने, पंचामृताने किंवा थोडी केशर असेल तर पाण्यात किंवा दुधात टाका आणि सर्व देवी देवतांना त्या केशर मिश्रित दुधाने, पाण्याने अभिषेक करायचा आहे. असेल केशर तर जरूर वापर करा, नसेल साध्या पाण्याने, दुधाने जरी अभिषेक केला चालेल. अष्टगंध ओलं करा, हळदी कुंकू ओलं करा आणि देवांना तिलक करायचा आहे. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी आवर्जून अर्पण करायची आहे. दुर्वांच्या जुडीला, मागच्या देठाला महिलांनी, पुरुष दादा असतील लग्न झालेले, त्यांनी हळद कुंकू लावा. गणपती बाप्पांना अर्पण करा हळदी कुंकू. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा महिलांनो आणि दुर्वांच्या जुडीला सुद्धा लावा. उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून ती दुर्वांची जुडी गौरीपुत्र श्री गणेशाला, पार्वती नंदनाला अर्पण करायची आहे. कुठल्याच आईची इच्छा खाली राहणार नाही. गणपती बाप्पा आहे, गौरीपुत्र श्री गणेश आहेत. सर्व आईची, माऊलीची इच्छा पूर्ण करण्याचाच हा दिवस आहे. अशा पद्धतीने 21 दुर्वा जरूर अर्पण करा. लाल जास्वंद जरूर अर्पण करायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, मोदकांचा दाखवा, लाडूचा दाखवा, वेगवेगळ्या फळांचा दाखवा, पण गणपती बाप्पाला जरूर नैवेद्य दाखवायचा आहे. आता ज्या पण सेवा कराल ना तर गुरुपुष्यामृत योगातच करायचे आहे. म्हणून या दिवशी जर असं लवकर उठा आणि 11:30पर्यंत, 11:32 हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. तोपर्यंत सेवा करण्याचा प्रयत्न जरूर करा. थोडीशी लांब जरा वेळ झाला काही हरकत नाही, पण सेवेला सुरुवात गुरुपुष्यामृत योगावरच करायचं आहे. म्हणून जरासं लवकर उठा, आंघोळीनंतर देवांची पूजा करा आणि सेवेला सुरुवात करा. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन सकाळीच करून घ्या महिलांनो. गुरुपुष्यामृत योगावर केलेलं कुंकुमार्चन कधीच खाली जात नाही. सुख सौभाग्यात भरभरून वाढ होते, लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्ती होते. आर्थिक टंचाई असेल, बरकत येत नसेल, लक्ष्मी माता घरात टिकून राहत नसेल, पैशांच्या काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, संपूर्ण निवारण होईल. पैसा येऊ लागेल, टिकून राहील. पैशाला पैसा म्हणजे खेचून येईल, असा हा सोन्यासारखा दिवस आहे. म्हणून माता लक्ष्मीला छान असं कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा. लाल फुलं अर्पण करायचं आहे. आता 1-2 उपाय सांगत आहे, सेवा सांगत आहे, आवर्जून करा. सर्वांनाच 12 फुलवातींची सेवा माहीतच असेल, आता तुम्ही केलेली पण असेल, पण या गुरुपुष्यामृत योगावर जरूर करा. विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे. कुठल्याही शुभ कामाची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या दर्शनाने, सेवेनेच करत असतो आणि त्यात गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी आलेली आहे. महिलांनो, ही सेवा 12 फुलवातींची सेवा आवर्जून करा. कधीच तुमची सेवा खाली जाणार नाही. कितीही त्रास असू द्या तुम्हाला, दुःख असू द्या, घरात मुलांना यश मिळत नसेल, मग शिक्षण असेल, नोकरी असेल, विवाह इच्छुक मुलं मुली असतील, काही ना काही कुंडलीत वगैरे खूप अडथळे येत असतील, लग्न ठरण्यात वगैरे, संतान प्राप्ती होत नसेल, तुमची घराची इच्छा आहे तर ती सुद्धा पूर्ण होईल. सर्व इच्छा पूर्ण करण्याचीच ही सेवा आहे आणि ती पण गुरुपुष्यामृत योगावर करण्याची ही सेवा आहे. तर ही 12 फुलवातींची सेवा कशी करावी, तर एक पंती घ्या किंवा तुम्ही जो तुपाचा दिवा लावतात तो तुपाचा दिवा घेतला चालेल. तर गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी 1 फुलवात तुम्हाला देवघरात लावायची आहे. तुपात फुलवाती बुडवूनच ठेवा. चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती लावायच्या आहे. 12 तुम्हाला चढत्या क्रमाने लावायच्या आहे आणि तुम्हाला 12 उतरत्या क्रमाने लावायचं आहे. तर गुरुवारी 1 फुलवात येईल, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12. अशा चढत्या क्रमाने एक एक फुलवात तुम्हाला वाढवत जायची आहे.
आणि 13व्या दिवसापासून तुम्हाला उतरत्या क्रमाने लावायचे आहे. 13व्या दिवशी 12 फुलवाती लावायच्या आहे. 14व्या दिवशी तुम्हाला 11, कळालं असेल. मग 11 नंतर 10, 9, 8 अशा उतरत्या क्रमाने लावायच्या आहे. चढत्या आणि उतरत्या क्रमाने फुलवात लावताना एकच दिवा घ्यायचा आहे. एक फुलवात लावा, दुसरी एकत्र करून लावा, तिसरी एकत्र करून लावा. अशा एकत्र करून आपल्याला फुलवाती लावायच्या आहे. 12 जरी लावाल तुम्ही 12व्या दिवशी तरीही त्या 12 फुलवाती एकत्र करायच्या आहे. तुपात भिजवून घ्यायच्या आहे आणि त्या फुलवाती देवांसमोर दिव्यात तुम्हाला देवघरात लावायच्या आहे. आता फुलवाती लावून सेवा पूर्ण झाली का? तर नाही. फुलवाती लावून घ्यायच्या, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, आसन घेऊन बसायचं आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे तुम्हाला. एक वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. एक माळ किंवा जेवढ्या वेळा तुम्हाला माळी जपता येईल 16 वेळा खरं तर माळी जपाव्या. श्री विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र, अशा पद्धतीने सेवा करायची आहे. लहान लेकरं असतील एक एक माळ जपली तरीही चालेल. जेवढी सेवा होईल तेवढी करा, पण 12 फुलवातींची सेवा जरूर करा. महिलांनो, काही नाहीच जमलं ना तुम्हाला तर 8 वेळा 16 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे. आणि तुम्ही 11 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या 2 सेवा जरी केल्या ना तुम्ही तरीही 12 फुलवातींची सेवेचं इतकं सुवर्ण फळ मिळेल तुम्हाला. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने चढत्या आणि उतरत्या क्रमाने 12 फुलवाती जरूर लावा. वेगवेगळे दिवे लावायचे नाही. एकाच दिव्यामध्ये 1, 2, 3, 4 अशा चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती लावायच्या आहे. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना. आता गुरुपुष्यामृत योग आणि विनायक चतुर्थी आपण सेवा करत आहोत 12 फुलवातींची. प्रथम अथर्व शीर्ष पठण करा महिलांनो. 1 वेळा करा, 11 वेळा करा. अथर्व शीर्ष पठण करा फलश्रुतीसह. 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करा आणि मग आपल्याला लक्ष्मीनारायणांची सेवा करायची आहे. इतकं सोन्यासारखं फळ मिळाल. जे मागाल ना त्याच्या दुप्पट काय 4पट देव तुमच्या पदरात घालणार आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना 24 तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. इतकी सुवर्ण फळ देणारी ही 12 फुलवातींची सेवा आहे. गाईचं तूप वापरायचं आहे. थोडंसं गाईचं तूप घेऊन या. गुरुपुष्यामृत योगावर केलेली ही सेवा तुमची कधीच खाली जाणार नाही, एवढं तर मी नक्कीच सांगते. ही 12 फुलवातींची सेवा करताना संकल्प करून घ्यायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा देवांना सांगा. संकल्प करून घ्या साध्या भोळ्या मनाने आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करताना काही नियम जरूर पाळा. मांसाहार होणार नाही, एवढा एक जरी नियम पाळला ना आणि कुणाची निंदा नालस्ती होणार नाही आपल्याकडून सेवा करताना. तसं तर कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नये. आपल्यामुळे कुणाला त्रास होईल ना असं तर कधीच वागू नये. आणि अशी सेवा करताना तर या गोष्टींचे नियम जरूर पाळावे. फुलवातींची सेवा करताना उरलेले फुलवात असेल, ज्या शांत झाल्यानंतर त्या उरलेल्या फुलवाती एक पिशवी वगैरे घ्या, त्यात निर्माल्य काढून ठेवा आणि 24 दिवसांची तुमची सेवा झाल्यानंतर सर्व उरलेलं निर्माल्य असेल ना ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवू शकतात किंवा वाहत्या पाण्यात जरी अर्पण करून दिलं. लगेच फुलवाती टाकून द्यायची चूक करू नका. संपूर्ण आपली सेवा पूर्ण करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडायचं आहे किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी जरी अर्पण करून दिलं तरीही चालेल. गुरुपुष्यामृत योगावर अजून एक उपाय आणि सेवा करायची आहे. यासाठी फक्त महिलांनो तुम्हाला 2 हळकुंड लागणार आहे. हळकुंड घेताना चांगले घ्यायचे आहे, खराब वगैरे घेऊ नका. 2 नाणी घ्यायची आहे. 1-1 रुपयाची घ्या, 5-5 रुपयाची घ्या, तुमच्यावर आहे. तुमच्याकडं जी नाणी असतील ती घ्या. पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे. 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 8 घ्या. तुमच्याकडं जेवढ्या पिवळ्या कवड्या असतील तेवढ्या घ्यायच्या आहे. कळालं असेल. 2 हळकुंड, 2 नाणी आणि पिवळ्या कवड्या
पिवळ्या कपड्यात किंवा लाल कपड्यात बांधून घ्यायचे आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून त्याची पूजा करा आणि मग ती पोटली बांधून घ्यायची आहे आणि गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीच्या चरणी ती पोटली ठेवायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करा, पोटलीला हळदी कुंकू अर्पण करा. तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहे. गुरु पुष्यामृत योग संपता ती पोटली उचलून घ्यायची आहे आणि ती पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. खूप सुवर्ण म्हणजे इतके सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला. तुमच्या घरात लक्ष्मी माता सोन्याच्या पावली येईल अशी ही सोन्यासारखी सेवा आहे. आवर्जून सर्वांनी तर अशी पोटली आपल्या देवघरात जरूर ठेवा माता लक्ष्मीजवळ आणि नंतर ती पोटली तुमच्या तिजोरीत जरूर ठेवा. बघा कधीच कशाला कमी पडणार नाही. गुरु पुष्यामृत योगावर तुम्हाला जमलं तर थोडंसं गुंजभर का होईना सोनं खरेदी करून आणा. जमत असेल तुम्हाला परवडत असेल तर जरूर गुरु पुष्यामृत योगावर सोनं खरेदी करावं. असं म्हटलं जातं की अक्षय फळ देऊन जातं. गुरु पुष्यामृत योगावर खरेदी केलेलं सोनं आपल्या घरात सोन्याची बरकत येत असते. आता सर्वांना सोनं परवडेल असं नाही. सोन्याचे भाव खूप वाढलेले आहे. मग सोन्याहून मौल्यवान वस्तू आपण खरेदी करू शकतो. तर थोडीशी हळद खरेदी करून आणा महिलांनो, थोडीशी वेलची, थोडीशी लवंग, तांदूळ, अख्खे तांदूळ, साखर खरेदी करू शकता, मीठ खरेदी करू शकता. त्याचबरोबर थोडेसे धने खरेदी करून आणा. गाईचं तूप लागत असेल तुम्हाला सेवेसाठी तर या गुरु पुष्यामृत योगावर या वस्तू आपल्या घरी जरूर घेऊन या. सोन्याहून मौल्यवान तुम्हाला फळ देऊन जातील अशा या सोन्यासारख्या वस्तू आहे. आवर्जून या वस्तू खरेदी करा. एखादी गाय दिसली तर पुरणाची पोळी केलेली असेल तर गोमातेला गुरु पुष्यामृत योगावर किंवा दिवसभरात गुरुवारी केव्हाही तुम्हाला चतुर्थी आहे, विनायक चतुर्थी, सुवर्ण दिवस आहे, दिवसभरात केव्हाही गाय दिसली गोमाता तर आवर्जून अधिक महिन्यात राहून गेलेली असेल सेवा गोमातेची तर या दिवशी करा. महिलांनो, तुमच्या घराजवळ गाय येत असेल, तिला हळदी कुंकू लावा. मारत नसेल तर म्हणते, नाही तर लांबून तुम्ही नैवेद्य खाऊ घातला चालेल. तिला ताजी चपाती तूपगूळ लावून खाऊ घाला. तुम्ही पुरणाची पोळी केलेली असेल तर आवर्जून पुरणाची पोळी गाईचं तूप लावून खाऊ घाला. तुम्हाला विकत घेता आली एखादी पुरणाची पोळी घ्या आणि गाईला जरूर खाऊ घाला. बघा या दिवशी झालं तर गणपतीच्या दर्शनाला मंदिरात पण जरूर जा. आपण घरात तर गणरायाची सेवा करणारच आहोत, पण मंदिरात सुद्धा जाता आलं तर जरूर जा आणि गणपती बाप्पांचं दर्शन करा. एखादं नारळ अर्पण करता आलं, नारळ अर्पण करा. 21 दुर्वा, लाल जास्वंद, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य झाला तर गणपती बाप्पाला जेवढ्या आवडतात वस्तू त्या वस्तू जरूर अर्पण करा. तिथं बसून मंदिरात बसून अथर्वशीर्ष पठण करता आलं तर जरूर पठण करा. नाही जमलं आपल्या देवघरात आपण सेवा तर करणारच आहोत. सेवेला 12 फुलवातींची मी सेवा सांगितली तेव्हा प्रथम आपल्याला अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. सोन्यासारखं फळ मिळेल तुम्हाला. जेवढी सेवा जमेल तेवढी जरूर करा या दिवशी. गुरु पुष्यामृत योगावर तुम्हाला शमीची पानं मिळाली तर आवर्जून घेऊन यायची आहे आणि गणपती बाप्पांना आणि स्वामींना किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल विठू माऊलीची तर आवर्जून शमीपत्र अर्पण करा. गणपती बाप्पांना जरी अर्पण केलं तुम्ही चालेल. देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना, अभिषेक घातल्यानंतर तुम्ही फुलं व्हायची आहे, दुर्वा अर्पण करा आणि शमीची 2 का होईना पानं गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. त्यावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. बघा शमीपत्र जेव्हा आपण गुरु पुष्यामृत योगावर विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण करतो ना, कळत न कळत काही चुका झालेल्या असतील किंवा नसतील पण तरी पण आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते आणि या जगात आपल्याला कधीच कशाला कमी पडत नाही. लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होते. म्हणून गुरु पुष्यामृत योगावर थोडे का होईना शमीची पानं घेऊन या. फुलवाल्या दादांकडं सुद्धा तुम्हाला मिळून जातील. आवर्जून घेऊन या आणि गणपती बाप्पांना देवघरात जरूर अर्पण करा. तुम्ही मंदिरात जाल, तुम्हाला मंदिरात जाता आलं बाप्पांजवळ, तुम्ही तिथंही ही सेवा करू शकता. आवर्जून करा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. एखादा दिवा लावता आला गणपतीच्या मंदिरात तर आवर्जून तुपाचा दिवा लावून द्या. तुमच्या घरात जर शमीचं झाड असेल तर शमीच्या झाडाची महिलांनो
हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून या दिवशी आवर्जून पूजा करा. एखादा दिवा लावता आला गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा, आपण मुख्य दाराशी वगैरे दिवे लावणारच आहोत. तुळशीजवळ तर शमीच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा आवर्जून लावून द्या. बघा, कधीच घरात अंधार होणार नाही. लेकरा बाळांचा भाग्योदय होईल. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी. एकदा का मनुष्याचं आरोग्य नीट राहिलं ना, मग या जगात त्याला कधीच कशाला कमी पडत नाही. आपली पहिली श्रीमंती असते ती म्हणजे आपलं आरोग्य.